नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये माहे मार्च पर्यंत आणि लक्षात घ्या की हे हप्ते साधारणतः जमा करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 9 हप्ते जमा झालेले आहेत। तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना 10व्या हप्त्याची म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्याची उत्कंठा लागलेली आहे। तर अनेक YouTube चॅनल आहेत तर केवळ YouTube वरती जो सर्च बॉक्स आहे या ठिकाणी जरी सर्च केलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या ठिकाणी सर्च केल्यानंतर अनेक अशा व्हिडिओज व्हायरल होत आहेत। तर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो तारीख डिक्लेअर झालेली आहे। तर या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत। तर असे अनेक व्हिडिओज तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील। परंतु अशा अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत तर यांना एकच विनंती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर या संदर्भात अद्याप कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाहीये। अजून तरी मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर यांच्या मार्फत कोणत्याही तारखेची घोषणा करण्यात आलेली नाहीये। तर अपेक्षित धरूया की मागील जे 2 महिने होते तर महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्चचे हे दोन्ही हप्ते एकत्रित देण्यात आले। परंतु लक्षात घ्या की एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो 1500 रुपयाचाच येणार आहे। याच्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाहीये आणि हा हप्ता आता येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार नसून साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। तर लक्षात घ्या की साधारणतः शेवटच्याच आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित केला जातो। त्यामुळे अनेक मेसेज आले, अनेक व्हिडिओज आले तरी देखील हा हप्ता आहे तो शेवटच्याच आठवड्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर लक्षात घ्या की हप्ता जमा होण्यापूर्वी 2 ते 3 दिवस मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांच्या मार्फत घोषणा होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे हे पैसे जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे अजून तरी कोणतीही घोषणा झाली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अद्याप तारीख घोषित झालेली नाही। तारीख घोषित झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।